नमस्कार ताईंनो, व्हिडिओची सुरुवात झाली आहे ती म्हणजे की छान अशा रेसिपीपासून. तर भरपूर असे बटाटे मी बॉईल करून घेतले होते. तर त्याच बटाट्याचे मला ना आलूचे पराठे आहे ना ते करायचे होते. तर मी मॅश वगैरे करून आलूचे पराठे केलेले आहे. वेगळं स्टफिंग वगैरे भरलेलं नाही. सोबतच तर छान असे म्हटलं भरपूर बटाटे आपण बॉईल केलेच आहे, तर मस्त असं आलू बोंडे बनवूया. भरपूर दिवसापासून माझी आलू बोंडे वगैरे खायची खूप इच्छा होती, कारण की मला बाहेरचं वगैरे असं काहीही आवडत नाही आणि समोसे तर अजिबात मला बाहेरचे आवडत नाही. मी आपल्याच हाताने मस्त छान असे समोसे बनवते आणि भरपूर असे पदार्थ मी घरीच बनवत असते. तर आज इथे ना मस्त असं आलूचं स्टफिंग जे आहे ना ते सगळं तयार करून घेतलेलं होतं. आलू बोंडासाठी जे लागते ते फक्त एवढंच आहे की रेसिपी मी तुम्हाला शेअर केली नाही. जसं आपण ना समोसेसाठी ते आलूचं भरीत बनवतो ना तसंच सेम असं बनवायचं असतं. यामध्ये पण धणे वगैरे टाकायचं असतात. परत ना आपण भरपूर अशी सोप वगैरे टाकून छान असं मिरचीचा पेस्ट, अद्रक लसण टाकून असं भरीत बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ना बिचूक मला जे बॅटर दिसत आहे ना त्या बॅटरमध्ये ना मी बेसन घेतलेलं आहे. बेसनसोबत थोडंसं कॉर्नफ्लॉवर म्हणजे घरचंच जे मक्याचं पीठ आहे ते घातलेलं आहे आणि थोडासा मैदा नाही सॉरी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यामुळे ना छान असा क्रिस्पीपणा येतो आणि तेलाचं मोहन दिलेलं आहे. तर थोडक्यात रेसिपी थोडीशी शेअर केलेली आहे मी. तसं तर मुलांना पण दिलेलं आहे. मुलंही खाऊन पिऊन गेलेले आहेत. तर आता यांच्यासाठी काढत आहे गरम गरम. ते म्हणत होते की राहू दे आता मी हेच खाऊन जाते, स्वयंपाक वगैरे नको करू. तर त्यांना गरम गरम खायलाही देईन आणि म्हणत होते की सोबत पण घेऊन जाईन. तर ठीक आहे म्हटलं. तर असं मस्त असं ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतले आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही छान असं ग्रीन चटणी पण बनवू शकता किंवा टोमॅटो कॅचअप आहे त्याच्यासोबतही मस्त असं एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर थोडंसं म्हटलं चला एक साईड आपला रोजनं थोडं थोडं स्वच्छ केलं की बरं पडते. घरातली कोणताही कोणा म्हणा की कोणतीही जागा म्हणा, तर आपण रोज पूर्ण घर स्वच्छ करतो म्हटलं ना तर शक्यच नाही आहे. त्यासाठी ना असं थोडा थोडा वेळ काढायचा रोजचा आणि थोडं थोडं आपलं क्लिनिंग करायचं. त्यामुळे ना जे काही आपलं घर आहे ना ते खराबही दिसत नाही आणि जास्त लोड काही आपल्या आईच्यावर येत नाही. म्हणून थोडं थोडं मी माझ्याशी जेवढं जमते तेवढं मी स्वच्छ करत राहते थोडं थोडं. म्हणूनच तसं घर स्वच्छ दिसते ना. तर ताईंनो मी अशा मुद्द्यावर आणि विषयावर बोलणार आहे की जे म्हणजे की प्रत्येकांच्या चर्चेमध्ये तो विषय आहे. तर ताईंनो मला ना एका ताईची कमेंट्स आली होती. त्यांचं नाव सुनीता ताई आहे. तर त्यांनी मला म्हटलं होतं की आता जे काही सुरू आहे ना छत्रपती संभाजी महाराजांचं, तर आपण सगळ्यांनी पिक्चर बघितलाच असेल आणि मी सुद्धा पाहून आलेली आहे. अवघे 10-12 दिवस झालेले आहे, पण मी ते सगळं काही शेअर केलेलं नाही. आणि शेअर तरी काय करणार आहे ताईंनो, म्हणजे मी गेली, मी पिक्चर बघितला, मी असं केलं तसं केलं हे दाखवण्यापेक्षा त्यांनी जेवढं बलिदान दिलं ना त्यांची ती व्यथा का ती गाथाच वेगळी आहे. तर ताईंनो ज्या सुनीता ताई आहेत ना त्यांनी मला अशी कमेंट्स केली की त्या म्हणत होत्या की जे छत्रपती संभाजी महाराज आहे ना त्यांचा हा बलिदान मास सुरू आहे, म्हणजे महिना सुरू आहे आणि येत्या 29 तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे. तर सगळ्यांना आपल्याला मानवंदना त्यांना द्यायची आहे. तर ताईंनो जेव्हा आपण 4थी-5वीत होतो ना हे सगळं तेव्हा होतं आपल्याला आणि तेव्हाचं काही एवढं काही लक्षात नाही राहत. थोडं थोडं आपल्याला होतं म्हणा, आपल्या सगळ्या हिस्ट्रीमध्ये हे सगळं होतं, पण आपण तेवढं त्याच्या पुरतीच आपण मर्यादित ठेवलं. खूप जणांचे मी रिव्ह्यू बघितले आणि यांच्या मागे लागली की मला आत्ताच जायचं आहे. माहिती आहे का, हे स्कूलमधून संध्याकाळी 5:30 पावणे 6ला आले बरं. तेवढ्या 10 मिनिटात मी यांना तयारी करायला लावली आणि मी पिक्चर बघायला गेली होती. कारण की मुलांचे मग पेपर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून त्यांचे पेपर्स वगैरे होते. मग मला माहीत होते की मला परत पाहायला मिळणार नाही आणि हे पण त्यांच्या कामामध्ये बिझी होऊन जाईल. पण मी त्यांच्या मागे लागून पिक्चर बघायला गेली आणि तुम्हाला सांगते की तो पिक्चर पाहताना प्रत्येकांचे डोळे पाणावले असेल. म्हणजे मला सुद्धा सांगू नाही शकत, मी शब्दात नाही सांगू शकत. माझं मन तसंही हळवं आहे आणि तो पिक्चर पाहताना माझ्या अंगाला असे काटे येत होते, पूर्ण असं शरीर असं हे होतं. तर मी सांगू शकत नाही. त्यांचं शेवटचं जे काही आहे ना ते पाहूच शकत नाही. म्हणजे मी तर भरपूर असे जे काही क्लिप्स आहे ना मी डोळे झाकूनच होती, मी बघितले सुद्धा नाही. धन्य तो प्रोड्युसर की ज्यांनी परत एकदा सगळ्यांच्या मनामध्ये ही हिस्ट्री पूर्ववत जागी केली आणि प्रत्येकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल परत प्रेम निर्माण केलं. संभाजी राजांनी सुद्धा विचार केला नसेल की मी कितीतरी वर्षानंतर परत लोकांच्या मनामध्ये घर करील. हे सगळं जे काही उघडकीस आलं ते सगळं पिक्चरमुळे आलं. नाही तर एवढं सगळं डीपमध्ये तर कोणीच कधीच गेलेलं नाही. त्यांनी आपल्या मराठी मायभूमीसाठी पूर्ण 40 दिवस यातना सहन केलेल्या आहेत. पण आता इतका कलियुग आलेला आहे ना, जर कोणाची दुसऱ्यांची मुलगी असेल आणि तिच्यासमोर वाईट कृत्यही होत असेल ना तरी लोक धावून जात नाही. एवढे म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्याचा पहिले प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच्या मुलीचा जीव गेला तरी चालेल. आणि असे तर कितीतरी आपण आता स्वतः डोळ्यांनी व्हिडिओ बघतो, क्लिप्स बघतो, पण लोक धावून जात नाही. आणि खूप खूप धन्यवाद ताई. मला सुद्धा माहीत नव्हतं की येत्या 29 तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे. तुमच्यामुळे मला हे सगळं कळलं आणि हा विषय निघाला आणि एवढं सगळं बोलण्यात आलं. खूप खूप तुम्हाला धन्यवाद.
या 29 तारखेला सुद्धा माझ्याकडून त्यांना मानाचा मुजरा, पण या आता 29 तारखेलाच का पूर्ण महिनाभर मानाचा मुजरा करेल तरी त्यांच्यासाठी कमीच आहे. त्यांच्यासारखा राजा या जगात दुसरा कोणीच होऊ शकत नाही, कधीच नाही होणार, कधीच नाही. मी तर म्हणते अजून ज्यांनी कोणी अजूनपर्यंत पिक्चर बघितला नसेल तर प्लीज आवर्जून तुम्ही एकदा हा पिक्चर बघायला जा आणि त्यांनी जे काही त्यांच्या जीवनाशी जे काही रिलेटेड होतं आणि ज्यांनी आपल्यासाठी जे काही बलिदान केलं ते तुम्ही नक्की बघा. आणि पिक्चर हा हिंदीमध्ये असल्यामुळे ना इकडे सुद्धा आमच्या MP इथे सुद्धा पिक्चर पाहायला खूप लोकांची गर्दी होती. पण मी सुरुवातीलाच गेली होती म्हणून तेवढी नव्हती, पण आता माहीत झालं की आता तर पाय ठेवायलाही जागा नाही आहे एवढी. आणि खरंच हिंदीत काढला हे तर त्यांनी खूप छान केलं म्हणा. मराठी सोबत सगळ्या पूर्ण ऑल इंडिया हा पिक्चर बघू शकतो. तुमच्याशी बोलता बोलता माझे भरपूर असे कामही झाले आणि खूप इमोशनलही झाली आणि आता समोर काय बोलावं हे सुद्धा मला आता सुचत नाही आहे, पण तरी पण मी कंटिन्यू करते मैत्रिणींनो. चला मग आता संध्याकाळचा टायमिंग होता, यांना यायला ना थोडा वेळच होतो. आजकाल ना शाळेमध्ये पेपर्स वगैरे सुरू आहे यांच्या स्कूलमध्ये, तर दुपारी भरपूर वेळ होतो यांना यायला, 6-6:30 होतात. तर आज म्हटलं लवकरच उठली होती आणि कामही झाले होते तर स्वतः मस्त असं चहा घेऊन घ्यावं. चहा पिल्याशिवाय ना खरंच फ्रेशच वाटत नाही. तर इथे आज नक्षला इकडेच अभ्यास करायला बसवलेला आहे बेडरूममध्ये, तो करत आहे. तेवढ्या वेळात म्हटलं चला, कारण की त्याचे पप्पा येतात 1 तासाने, मग त्याला घेऊन जातात खेळायला. मग परत तिकडे तो 1-1.5 तास तिकडे जातो ना, त्याच्या अगोदर म्हणूनच मी थोडासा अभ्यास घेते त्याचा. आणि आमच्याकडे कसं आत्ताच एक्झाम सुरू होऊन गेली. महाराष्ट्रामध्ये कसं असते ना माहिती आहे का, मार्च महिन्याच्या शेवटीपर्यंत एक्झाम घेतात, एप्रिल महिन्याच्या मध्यातपर्यंत एक्झाम घेतात आणि सुट्ट्या लागून देतात. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आता एक्झाम होईल, मग परत त्यांचा 10 दिवसाचा रेस्ट असतो आणि मग रिझल्ट लागतो आणि एप्रिलपासून परत 1 महिना स्कूल चालू होते या लोकांची. म्हणजे नवीन ज्या क्लासमध्ये गेले असेल ना त्या क्लासचं पूर्ण 1 महिना शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर परत मे महिन्यात सुट्टी लागते. तर इकडे असे रूल्स आहे, म्हणून त्यांचे पेपर लवकरच सुरू झालेले आहेत मुलांचे. आणि होळीच्या अगोदर याचे नक्षे संपून जाईल, पण 9व्याचे नाही संपत. आणि ऑलमोस्ट ना यांचे पेपर होळीच्या पहिलेच होतात, पण यावेळेस ना थोडं लेट होत आहे. आता हे पण आले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे की मी ही वस्तू मी ही चित्रकूटला गेली होती ना तेव्हाच मी हे घेऊन आली होती आणि मला प्रचंड आवडली होती. तर हे पॉट आहे. आता आपण पोळ्याचं जे पॉट असतं ना ते पॉट आहे, लाकडी आहे आणि हे वॉशेबलसुद्धा आहे. जसं आपण कोरपाट बेलनं धुतो ना तसंच हे प्रकार आपण रोज धुतलं तरी याला काही होणार नाही असं आहे. आणि याचा आकारसुद्धा भरपूर मोठा आहे. तर विचार केला की आपले तिखट मिठाचे डब्याचे जे असतात ना छोट्या छोट्या वाट्या असतात, आपण तिखट मीठ हळद मसाला जे काही भरतो ना त्या वाट्या ठेवून पाहूया. मग बघते आता कधी वाटलं तर त्या वाट्या ठेवील, तिखट मिठाचा डब्बा करील, नाहीतर मग पोळ्या ठेवायचं पॉट करील. आणि भरपूर मोठा डब्बा आहे, भरपूर मोठ्या पोळ्या केल्या ना तरी आरामात त्याच्यामध्ये बसतील असा हा मोठा डब्बा आहे. आणि हा फक्त मला 300 रुपयाला पडला होता आणि खरंच मला आवडला. असं युनिक वस्तू जर घरात असेल तर पाहायला खरंच छान वाटते. आता घर कसंही असो, आता असं जरुरी नाही की आपलं घर मॉड्युलरच पाहिजे ना, मॉड्युलरच किचन पाहिजे, मॉड्युलरच हे आहे. सगळ्या जे काही असेल ना त्याच्यात समाधानी मानायचं आणि ते स्वच्छ आणि जेवढं आपल्याशी स्वच्छ होताल तेवढं आपलं घर स्वच्छ करायचं. आणि तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल आणि त्याच घरामध्ये खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते. तर माझ्या याच्यामध्ये काही एकदम असं मॉड्युलर वगैरे नाही आहे म्हणा, ड्रॉवर वगैरे काही नाही, पण जेवढं काही ओपन किचन आहे ना तेवढंच मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इथे ना मी तिखट मिठाचा डब्बा काढलाही, मनच नाही मानत बरं का. तर मी म्हटलं ठेवून पाहते पहिले. तिखट मिठाच्या डब्याच्या जेवढ्या काही वाट्या आहे ना त्या सगळ्या ठेवून पाहिल्या, पण थोडीशी जागा शिल्लक होती कारण की हा डब्बा भरपूर मोठा होता मी आणलेला. आणि तिखट मिठाच्या डब्बाखाली ना मी टिश्यू पेपर यूज करत असते, तर तो टिश्यू पेपरही म्हटलं चला आता हाता लागल्या बदलूनच घेऊया. तसा तर हा डब्बा 15 दिवसातून वगैरे घासण्यात येतोच म्हणा. तर पण आता याला वॉश करायचं आहे. जे काही मी आणलेलं आहे ना ते लाकडी हॉटपॉट जे काही आहे पोळ्या ठेवायचं त्याला वॉश करीन. आता उद्या वॉश करीन आणि मग त्याच्यामध्ये उद्या मग पोळ्या वगैरे ठेवून बघेल. त्याच्यानंतर मग वरती वगैरे आली आणि वरती कपडे वगैरे काढायचा हाच टाईम असतो. आता 9व्या ट्युशनला गेली आणि नक्ष पप्पासोबत खेळायला गेला, तर हा टाईम ना मला मस्त असं स्वतःसाठी मिळतो. रोज सकाळी एकदम मॉर्निंग वॉक वगैरे शक्य होत नाही, कधी होतेही नाही, वेळेनुसार मग सगळं करावं लागते. पण संध्याकाळी सकाळी जरी नाही झालं ना तरी संध्याकाळी मस्त असं फिरायचं. कमीत कमी 20-25 मिनटं पण आपण फिरले ना तरी सफिशियंट आहे. आता माझ्याशी कधी होते की नाही म्हणा मी तुम्हाला सांगत आहे, पण फिरलं तर पाहिजेच. आपले पायाचे जेवढे काही नसा आहेत ना त्या सगळ्या मोकळ्या करण्याचा प्रयत्न करायचं. वाढत्या वयानुसार ना सगळं न सुकडतात नसा, तर त्याच्यासाठीच आपल्याला फिरावं लागते, नाही तर मग एक्सरसाइजसुद्धा करावी लागते.
तर चला मग आता पुन्हा जेवढे काही कपडे एका साईडला ठेवते आणि मस्त अशी थोडा वेळ इकडे तिकडे फेरपटका मारते आणि मग नंतर खाली घेऊन जाते. आणि मग खाली गेल्यानंतर ना लगेचच कपडेही जमवण्याचा प्रयत्न असतो, नाहीतर मग एका साईडला ठेवले की झालं मग नाही. पण मी त्याच दिवशी जमवते बरं का, रात्र का होईना, पण मी कपडे त्याच दिवशी माझा जमवण्याचा पूर्ण प्रयत्न असतो. दुसऱ्या दिवशीपर्यंत मी कपड्याचा बाजार कधीच ठेवत नाही, कारण की सकाळी उठल्या आपल्या घरचे कामं लागून जातात. आता कपडे जमवण्यात वेळ घालवणार आहे की कामं करण्यात वेळ घालवणार आहे, म्हणून ना आणल्याबरोबरच कपडे जमवून घेत असते. तर आता इथे सगळं जेवढं काही कपडे व्यवस्थित जागच्या जागी लावले आणि संध्याकाळचे सगळे कामं झालेले आहेत, झाडून वगैरे तेव्हाच काढलेलं होतं, लवकरच झालं होतं आज माझं सगळी कामं संध्याकाळचे. तर आता खाली आली तर आता स्वयंपाक काय करायचा. रोज संध्याकाळी मला प्रश्न पडतो. सकाळचं तर कसंही होऊन जाते, आपण रात्री सगळी सोय लावून ठेवतो सकाळच्या स्वयंपाकाची, कारण की टिफिन वगैरे असते आणि सकाळची चिंता तर सगळ्यांनाच असते. तर सकाळी पण रात्री मात्र निवांत असते आणि काय स्वयंपाक करायचा. आणि 2-4 लोकांमध्ये तर अजून थोडं सकाळचं उरलेलंच असतं. तर हे म्हणत होते की मस्त असा मसाले भातच बनव, कारण की सकाळी ना मी मस्त असं मेथीची भाजी केली होती आणि मेथीच्या भाजीचं आळणसुद्धा केलेलं होतं, ज्याला आपण आमटी म्हणतो ना, आणि वरण भात पोळ्या हे सगळं केलेलं होतं. तर मग थोडंफार आहेच शिल्लक ते मेथीचं आळण वगैरे. तर आता पुलावच बनवणार आहे. हे म्हणत होते की पुलाव वगैरेच बनव, तर इथे सगळी तयारी करून घेतली आणि सोयाबीनच्या वड्या वगैरे टाकून छान असं साधा सिंपल पुलाव बनवणार आहे. आता एकदम शेअर वगैरे नाही करत पूर्ण रेसिपी. आजकाल पुलाव तर सगळ्यांना बनवताच येते, पण बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते थोडीशी, बस एवढंच राहते. आणि ना मी जास्त सोयाबीनच्या वड्यानं जास्तच बॉईल केलेल्या होत्या, आता टाकेल म्हटलं भातामध्ये. आणि मग म्हणून ना थोडेसे जे बॉईल केलेले होते थोड्याशा वड्या मी ह्या बाउलमध्ये टाकलेल्या आहेत काचेच्या, आणि यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून ना थोडं मॅग्नेट करणार आहे. असंच मध्ये सगळं मिक्स करील आणि हे म्हटलं ओव्हनमध्ये लावील. ओव्हनमध्ये चांगलं 5-1 मिनिट होऊ दिलं, मी जास्त नाही होऊ दिलं. आणि 5-1 मिनिट ओव्हनमध्ये होऊ दिल्यानंतर ना छान असं क्रिस्पी येतात. थोडं जास्ती होऊ द्यायला पाहिजे होतं, पण मी लवकरच काढलेलं होतं, त्यामुळे जास्त काही क्रिस्पी झालेले नाही. पण तुम्हाला दाखवते मी आता, थांबून जा. तर बघू शकता अशा प्रकारे हे झालेले आहेत. तर मग नव्याने खाल्ले तर तिला आवडले. मम्मी म्हणत होती की खरंच खूप छान वाटतात. तसं तर आपण हे तळून पण खाऊ शकतो, याला तळायचं तेलामध्ये आणि तिखट मीठ टाकून खायचं, खरंच खूप टेस्टी वाटते. आणि तुम्हाला तर माहिती आहे सोयाबीन वडीमध्ये ना भरपूर असं प्रोटीन आहे, हे खूप छान राहते सोयाबीनच्या वड्या खाण्यामध्ये वगैरे. तर आता तिने घेतलेलं आहे. आता थोड्या वेळ तिचा टी व्ही पाहायचा टायमिंग आहे, थोड्या वेळ ती टी व्ही पाहते ट्युशनमधून आल्यानंतर. आता बाहेर वगैरे कुठेच जात नाही. तर आजचा पुलाव मी गंजामध्येच केलेला होता आणि साधा सिंपलच पुलाव बनवलेला आहे. आमच्याकडे ना रात्रीचं जेवण वगैरे लवकरच उरकतं, जास्त वेळ नाही लागत. 8-8:30पर्यंतच आमची सगळ्यांची जेवणं होऊन जातात आणि त्यामुळे लवकर जेवण झाल्यामुळे ना लवकर माझी आवरसावरही लवकरच होऊन जाते किचनमधली. तर आता मी लगेचच हाता लागला पूर्ण गॅस ओटा सगळं क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतरच हॉलमध्ये येते आणि ते सगळं सोडलं. आणि पण कधी कधी ना नक्ष माझा ना अभ्यास करत राहतो ना, तर मम्मी तू बस 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 करतो ना, तर ते मग माझं उठत बसत काम होतात. पण आज म्हटलं नाही, पहिले मी आपलं काम करून घेते. रात्रीचे सगळे कामं झाल्यानंतर तयारी राहते ती म्हणजे की दुसऱ्या दिवशी काय बनवायचं. तर मग त्या भाजीची तयारी मग मी बसल्या बसल्या करत राहते, त्याच्यानंतर काही कामच राहत नाही. तर इथे ना मी नक्षला वरतून चनुली काढायला लावली आहे, छोटी छोटी चनुली राहते ना ती. आता मला माझ्या वहिनीने दिली होती ही चनुली, तर हीच मी भिजत घातलेली आहे, 1.5 वाटी टाकली, म्हणजे उद्या सकाळी आता याचीच भाजी करील. तर आता मस्त असं आपलं किचन नीट आणि क्लीन झालेलं आहे. म्हणजे अशाच प्रकारे पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे सकाळी उठून आपल्याला मस्त असं फ्रेश वाटतं. तर म्हटलं, आणि जे काही पायदान आहेत ना, माझ्या घरामध्ये 4 पायदान असते, एक किचनमध्ये, 2 हॉलमध्ये आणि 1 बेडरूममध्ये तिकडच्या साईडनी. हे 4ही पायदान मला जेव्हा केव्हा धुवायचे राहते तर मी पूर्ण 4ही धुते, असं नाही की 1-2च घेतले नाही धुतले, तसं नाही करत. तर हे 4ही पायदान आता रात्रीच मी भिजत घालणार आहे. तर मी इकडे माझं काम सुरू राहते, तर यांचं इकडे हे बिस्तर वगैरे जमवणं, बेड वगैरे व्यवस्थित लावणं, जेवढे काही उशा वगैरे आहेत ना सगळे मी अंदर टाकून देत असते, तर तिथून ते सगळं काढत असतात. मग तर इथे सगळं भिजत घालणार आहे. दुसऱ्या दिवशी पण मला जे जे टाकायचं राहिलं ते मी रात्रीच भिजत घालून घेते. तर एका साईडला सोप्याचे कवर टाकले आणि एका साईडला मग मस्त असे पायदान सगळे भिजत घातलेला, म्हणजे उठल्या उठल्या घासायला बरं होते. चला मग मैत्रिणींनो, इथेच मी व्हिडिओ साईड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तो म्हणते बाय बाय.